ओके, विजय सर, कीप इट. नमस्कार मित्रांनो. परत एकदा आज आपण मराठी सेशनला जवळपास 2 दिवसाच्या माझ्या सुट्टीनंतर भेटणार आहोत. आज आपण खरं तर शेवटच्या सेशनला आपण उभी अनवयी अवयव शिकलो होतो. उभी अनवयी अवयव आणि उभ्या अनवयी अवयवामध्ये उभ्या अनवयी अवयवाचे सर्व प्रकार त्या ठिकाणी घेतले होते. याचे काही प्रश्न आपण घेऊया जे की टीईटीला 2013च्या नंतर आले आहेत उभ्या अनवयी अवयवावरती. जशाला जसे जे प्रश्न आहेत ते आलेले आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील. एक प्रश्न आला होता याच्यावरती तो आपण घेऊया. उभ्या अनवयी अवयवावरती आला होता. ठीक आहे. चला तो वाक्य ते जे वाक्य आहे ते कसं होतं ते घेऊया. आज आज सण आहे. आज सण आहे पण खिशात पैसे नाही. शिकले आपण हे पर्याय द्यायची काही गरज नाही. मला वाटतं सर्वांना आलं पाहिजे कारण परवा दिवशीच घेतलेलं आहे आपण हे. न्यूनत्वबोधक. मग संयुक्त झालं मिश्र केवळ संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवळ वाक्य याच्यापैकी काय उत्तर असणार आहे? हम्म चलो. मिश्र वाक्य कसं येईल? मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असते. आज सण आहे सेपरेट वाक्य ना, त्याला प्रधान वाक्य म्हणू शकतो. प्रधान वाक्य. आणि खिशात पैसे नाही हे सुद्धा प्रधान वाक्य. प्रधान वाक्य. मग का शेवटच्या सेशन मध्ये आपण घेतलं होतं ना, आस्क यू स्टार्ट ए कम्युनिकेशन. ठीक आहे. मग आपण विचारलं होतं ना की दोन प्रधान वाक्य जर वापरले असतील आणि त्याला एका अवयवाने जोडलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी संयुक्त वाक्य म्हटलेले है ना. गौण प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अवयवाला जोडलेलं आहे याला. प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अवयवाला जोडलेले म्हणून याचं वाक्याचं उत्तर असणार आहे संयुक्त. संयुक्त वाक्य असणार. ओके. पुढचं वाक्य घेऊया. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. भाऊला थोडेफार लागले आहे. भाऊला थोडे फार लागले आहे. भाऊला थोडेफार लागले आहे. बाकी सर्व खुशाल. बाकी सर्व बाकी सर्व खुशाल. चलो सांगा. अनिश्चितच काय? चल चल. हम्म जसं पण आहे ऍज इट इज तेच आहे उत्तर. संयुक्त वाक्य.
पण परंतु किंतु बाकीने जोडलेलं आहे उत्तर संयुक्त वाक्य. ठीक आहे. चल, पण परंतु किंतु बाकीने जोडलेलं असल्यामुळे हे सुद्धा संयुक्त वाक्य आहे आणि न्यूनत्व बोधक उभ्यान्वयी अव्यय आहे हे बाकी. मी वेळेत गेलो. मी वेळेत गेलो. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. म्हणून हम्म. संयुक्त की मिश्र? मी वेळेत गेलो याचा काय परिणाम झालाय? तुम्हाला भेटलाय. हा. परिणाम बोधक आहे. परिणाम बोधक म्हणून हे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. आता ज्या दिवशी आपण हे शिकले त्या दिवशी जे लेक्चरला नव्हते त्यांना आता हे समजणार नाही. याचं कारण काय आहे? कारण संयुक्त वाक्य जे असते त्यामध्ये दोन वाक्य असतात. एक प्रधान वाक्य असतं. प्रधान वाक्य म्हणजे अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण, प्लस दुसरे एक वाक्य असते ते सुद्धा अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असते, त्याला प्रधान वाक्य म्हणतो आपण. प्रधान वाक्य आणि प्रधान वाक्य बरोबर संयुक्त वाक्य असा क्रायटेरिया आहे याचा. त्यामुळे संयुक्त वाक्य. आता बघा ना, मी वेळेत गेलो हे अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण वाक्य. तो मला भेटला हे सुद्धा अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण वाक्य. जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असते त्याला प्रधान वाक्य म्हणतात आणि जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण नसते त्याला गौण वाक्य म्हणतात. गौण वाक्य. आता गौण वाक्यावर काही प्रश्न घेणार आहेत आपण. चलो, घेऊया वाक्य. सोपं आणि एकदम एकदम सोपं वाक्य आहे. प्रयत्न केलास तर, प्रयत्न केलास तर नक्की यशस्वी होशील. बघा ना, तर ने जोडलेलं आहे. आता इथं बघा ना, नक्की यशस्वी होतील हे वाक्य जर आपण बघितलं तर अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे म्हणून याला आपण प्रधान वाक्य म्हणू शकतो. पण प्रयत्न केलास हे अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण नाहीये आणि जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असते ते दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असते, त्याला गौण वाक्य म्हणतो आपण. गौण वाक्य म्हणतो. जर प्रयत्न केलास तर यशस्वी होतील. जर तरचं जर वाक्य आलं तर ते संकेत बोधक असते. संकेत बोधक. संकेत संकेत सांगितलं, संकेत बोधक असते आणि जे वाक्य संकेत बोधक असते ते त्या ठिकाणी मिश्र वाक्य असते. मिश्र वाक्य. एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असेल त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. आणि ऍक्च्युअल जर आपल्याला असा प्रश्न आला की उभ्यान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे, जर तर म्हणल्यावर संकेत बोधक असते. जर तर म्हणल्यावर संकेत बोधक असते. हे आपण त्या दिवशीच्या सेशन मध्ये घेतलं होतं. बरेच जण अब्सेंट होते दिवाळीच्या पिरियड मध्ये. मला वाटतं 2 दिवसाखाली बरेच अब्सेंट, बरेच संख्या कमी होते. आज बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. थोडेसे एकच आता शब्दाची यात्रा येईल आपली, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो त्याला जे भावना प्रधान असतात किंवा जे ज्याला आपण म्हणतो की मनातल्या उत्कट भावना दाटून आल्याच्या नंतर जे शब्द तोंडातून बाहेर पडतात. उभ्यान्वयी अवयवावर आणखी प्रॅक्टिस होणार आहे, काळजी करू नका. टोटल शब्द जातीवरती आलेले 2013च्या नंतरचे सर्व प्रश्न आपल्याला टीईटी मधले केवळ प्रयोगी अवयव ही शब्दाची अट राहते.
केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अवयवाच्या बाबतीमध्ये फार मजेशीर सांगितले असते. मनातल्या भावना ज्या वेळेस दाटून येतात, मनातल्या भावना दाटून आल्या की तोंडावाटे अचानकपणे जे काही आपल्या अशा प्रकारचे काही शब्द पडतात की जे उद्गारवाचक असतात आणि त्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय आपण म्हणतो. खरं तर हे केवळ प्रयोगी अव्यय जे असतात ते वाक्याचा ऍक्च्युअल भाग नसतात. आता उत्कट भावना तोंडातून आली म्हणून ते शब्द तोंडाच्या बाहेर पडतात आपल्या. याच्यामुळं या केवळ प्रयोगी अवयवामुळे काय होते तर भाषेची शोभा वाढते, भाषेची शोभा वाढते, भाषेची शोभा वाढते. आणि त्यामुळं अशा प्रकारचे उद्गारवाचक शब्द जे असतात त्यातून फक्त काय होते तर भाव व्यक्त होते, भाव. तुम्हाला जर असा जनरली असा प्रश्न आला की अशा शब्दाची कुठली जात आहे ज्यातून फक्त भाव व्यक्त केला जातो, है ना, भाषेला शोभा मिळते, त्याचं नाव आहे केवळ प्रयोगी अव्यय. आता केवळ प्रयोगी अव्ययाला ज्याला आपण म्हणतो ना तर ते भावना प्रधान असतात, म्हणून याला आपण असं म्हणूया की भावना प्रधान शब्द असतात, भावना प्रधान शब्द ज्यांचा जे पार्ट नसतात वाक्याचे परंतु वाक्यामध्ये काय करतात गोडी निर्माण करतात, भाषेची शोभा निर्माण करतात, किंवा त्या ठिकाणी याला आपण म्हणतो की अशा प्रकारचं अव्यय त्या ठिकाणी तयार होते जे की मनातल्या भावना प्रकट करतात ना. म्हणून केवळ प्रयोगी अव्यय हे आपली शब्दाची जात आहे ना. एखादा व्यक्ती जर मुंबईला पहिल्यांदा गेला, सर दिसत नाही, दिसत नाहीये का स्क्रीन? कमेंट केली, चलो हा दिसते स्क्रीन सगळ्यांना. हा, भावना प्रधान असतात. केवळ ज्यावेळेस एखादा व्यक्ती पहिल्यांदा मुंबईला येतो त्यावेळेस त्यानं जर समजा लोकल ट्रेनची गर्दी बघितली तर तो म्हणतो अरे बापरे काय गर्दी आहे ना. उंच उंच इमारती बघितल्या तर तो म्हणू शकतो की बापरे, है ना. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. बर, रेंज मध्ये नाही येत का तुम्ही? ठीक आहे. तर अशा प्रकारच्या उत्कंठा प्रत्यय जोडता येत नाहीत. हा, यांना प्रत्यय जोडता येत नाही, बरोबर आहे. अशा प्रकारचे जे काही शब्द असतात हे खरं तर कधी कधी शोक दर्शक असतात, है ना, कधी कधी संमती दर्शक असतात, कधी कधी मौन दर्शक असतात, है नाही, कधी कधी तिरस्कार दर्शक असतात, है नाही. एखाद्याला जर छी म्हणलं आपण, छी छी, हे याच्यातून कोणती भावना व्यक्त होईल ना. छी काय घाणेरडा माणूस आहे, तिरस्कार आहे ना याच्यामध्ये, तिरस्कार आहे. तर आपण एखाद्याला म्हणलं छी, तर या जर आपण शब्दातून बघितलं तर याला तिरस्कार दर्शक, सर तिरस्कार दर्शक अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला केवळ प्रयोग सांगता येईल. ठीक आहे. काही हर्षदर्शक असतात, आहा हा, आनंद झाला की आपण ओ हो म्हणतो, वा वा वा, अरे वा असं म्हणतो आपण, है ना. कधी दुःख झालं असेल दुःख दर्शक असतात, देवा रे, बापरे, आई ग, अरे रे रे. अशा प्रकारचे जर आपण शब्द वापरले तर त्याला आपण शोकदर्शक म्हणतो. आश्चर्य असेल तर अबोबा, अहो हो, ठीक नाही. आश्चर्यदर्शक मध्ये बरेचशा अरेच्छा असे सुद्धा शब्द त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रशंसा दर्शक मध्ये सुद्धा शब्बास, छान, है ना. त्याच्यानंतर एकदा आला होता फक्कड, फक्कड हा एक शब्द आला होता. तर तो हा जो फक्कड नावाचा जो शब्द आहे, हा फक्कड जो आहे तो प्रशंसा दर्शक मध्ये बरेचदा येतो आपल्याला, छान, ठीक, हे प्रशंसा दर्शक आहे. छे छे, छे छे म्हणलं की विरोध होतोय, हट, छट म्हणलं की विरोध दर्शक होते, नाही. बऱ्याचदा जर आपण बघितलं मौन दर्शक, चुप म्हणतो आपण एखादा, चुप, है ना, चुप म्हणलं की त्या ठिकाणी मौन होते. अशा प्रकारचे शब्द केवळ प्रयोगी अवयवामध्ये येतात. त्याच्यामध्ये काही एवढं फार कन्सेप्ट आहे अशा प्रकारचं काही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आता एखाद्याला जर आपण म्हणलं छे छे, एखाद्याला जर आपण छे छे म्हणलं, आपल्याला माहिती किंवा ह्याच्यामध्ये विरोध आहे, भाजी घ्यायला गेलो आणि 100 रुपयाला एखादी वस्तू किंवा पण 40 रुपये 50 रुपयाला एखादी भाजी सांगितली त्यांनी किलोवर आणि मागितली 10 रुपयाला, तर ते मध्ये छे छे 5 रुपयाला 10 रुपयाला भाजी असते का, असं छे छे त्याला आपण म्हणतो. विरोध दर्शक असतात अशा प्रकारचे केवळ प्रयोगी अव्यय. कधी कधी आपल्याला संबोधन दर्शक येतात, काय, अरे, है ना, शिक्षक विद्यार्थ्यांना अरे, है ना, अरे म्हणलं की आपल्याला त्या ठिकाणी संबोधन आहे,
है ना. गुरुजी विद्यार्थ्याला म्हणतात अरे लक्ष द्या अरे 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 म्हणलं की तोंडातून मोठ्या प्रमाणामध्ये भावना प्रकट होत असते. आणि मग हे अरे नावाचा जो काही ज्याला आपण म्हणतो संबोधन दर्शक ज्याला आपण म्हणतो केवळ प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे. आपण जर म्हणलं ओहो म्हणलं ओहो है ना, ओहो प्रकारचा शब्द वापरला ओहो है ना, ओहो किती छान भावली आहे, ओहो है ना किती छान भावली आहे, ओहो किती छान सौंदर्य आहे. ओहो म्हणलं की आपल्याला त्या ठिकाणी आश्चर्य होतंय. ठीक आहे. आपण जर म्हणलं आता बघा हा शब्द नेहमी 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 आपण वापरतो जनरली अग. अग म्हणलं की कुणाची आठवण होते? कमेंट करा. अग अग म्हणलं नाही मंडळीला बोलताना प्रत्येक मालक काय म्हणतात अग. ना प्रश्न अग म्हणलं की थोडस संबोधन आहे ना, संबोधन दर्शक आहे. हा शब्द उच्चार म्हणलं की काहीतरी काम असतं. ठीक आहे. सगळे जे शब्द आहेत हे केवळ उपयोगी आहे आणि मला वाटत नाही की याच्यावरती एवढं काही अवघड पॉईंट असेल. हे सगळ्यांना परीक्षेमध्ये सोडवता येतील. ठीक आहे. महत्वाचं काय आहे शब्दाच्या जातीमध्ये आतापर्यंत आलेले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त या टॉपिक वरती, कारण हा टॉपिक निम्म ग्रामर कव्हर करतोय मराठी व्याकरणामधला. बघा ना याच्यामध्ये आपण नाम बघितलं, नामाचा लिंग विचार, वचन विचार है ना, विभक्ती असेल किंवा सामान्य रूप असेल, म्हणजे बहुतांशी जर आपण बघितलं शब्दाच्या जाती या टॉपिक वरती एवढे प्रश्न येतात, शब्दाच्या जाती टॉपिक वरती एवढे प्रश्न येतात साधारणतः 40 ते 50% ग्रामर एका टॉपिक याच्यावरचे प्रश्न आपण थोडेसे आता घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी कमेंट मध्ये उत्तर पटपट सांगायचे. कारण प्रश्न मी लिहिल तुम्ही उत्तर कमेंट मध्ये सांगायचे. मी कमेंट वाचणार आहे. ठीक आहे. सगळे तयार असतील, रेडी असतील असं गृहीत धरूया आणि आपण प्रश्नाला सुरुवात करूया. ठीक आहे. काही थोडेसे इतर सुद्धा टॉपिक मध्ये प्रश्न आहेत त्याचं सुद्धा विश्लेषण मी घेईल आजच्या सेशन मध्ये. उद्याच्या सेशन मध्ये परत आणखी थोडी प्रॅक्टिस घेऊया आणि परवा दिवशी आपण संधी टॉपिक चालू करूया, कारण संधी टॉपिक आपला राहिला होता. ठीक आहे. ओके चला. आधुनिक 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 कवितेचे जनक कोण? हा टीईटी आता मी 2013च्या नंतरचे मराठी व्याकरण आलेले प्रश्न घेत आहे. आधुनिक कवितेचे जनक कोण हा प्रश्न आलेला आहे टीईटी ला. ठीक आहे. कुसुमाग्रज नाही, जयश्री मॅडम. कुसुमाग्रज का केशव सूत. सगळ्यांनी मला वाटते जर तुम्ही नोटबुक घेतला असताल किंवा तुम्ही पाहत असताल तर स्क्रीनशॉट काढू शकता त्याचा. केशव सूत असे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात. आधुनिक मराठी कवितेचे जनक हे केशव सूत यांना म्हटलं जातं. ज्यांचं पूर्ण नाव जर आपण बघितलं तर कृष्णाजी केशव दामले है ना, कृष्णाजी केशव दामले आधुनिक कवितेचे जनक म्हणते. आधुनिक कवितेचे जनक किंवा आधुनिक मराठी कवितेचे जनक. आधुनिक मराठी कवितेचे जनक. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण असतील तर ते केशवसूत, त्यांना आपण कृष्णाजी केशव दामले असं म्हणतो. ठीक आहे. हा प्रश्न 2013च्या नंतर टीईटी ला विचारला गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थोडं शब्द जातीवरच क्वेश्चन आहे हा. केशवसूत कळाला असतील, कृष्णाजी केशव दामले आपण केशवसूत म्हणतो. परत एकदा रिपीट करतो क्वेश्चन. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण? उत्तर आहे केशवसूत. आणि ते कोणाचं नाव आहे ते ते कृष्णाजी केशव दामले यांचं पूर्ण नाव आहे. केशवसूतांचं ते पूर्ण नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सर एक्झाम काय कमेंट केली? एक सेकंड. काय कमेंट केली सर? एक्झामच्या जेवढं आहे क्वेश्चन द्याल का? हा आपण क्वेश्चन वर जास्त आता थोडस आपला संधी टॉपिक झाला ना, समास अलंकार आणि मग बाकीचे छोटे छोटे एक लेक्चरचे टॉपिक आहेत बाकीचे. समास अलंकार प्रयोग झालाय आपला, संधी समास आणि अलंकार हे मेजर टॉपिक आहेत. हे 3 टॉपिक झाले की फक्त प्रश्नोत्तर, फक्त टीईटी ला आलेले प्रश्न पुन्हा 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 त्याच्यावर प्रश्नांचा आपण सराव करायचा. काय काळजी करू नका. विश्वास विश्वास चटकन चटकन विश्वास चटकन विश्वास ठेवतो. विश्वास
तर या वाक्यामध्ये काय करायचंय, खर तर विश्वास या शब्दाला विश्वास या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे आणि नामाचा प्रकार ओळखायचा. इथं सामान्य नाम आहे, पर्याय क्रमांक 1. भाववाचक नाम आहे, पर्याय क्रमांक 2. की विशेष नाम आहे, पर्याय क्रमांक 3. चौथा पर्याय असेल यापैकी नाही, यापैकी नाही. तर विश्वास हे नाम कसलं आहे हे सांगायचे. विश्वास, विश्वास चटकन विश्वास ठेवतो. इथल्या विश्वासला अंडरलाईन केलेलं, इथल्या विश्वासला नाही अंडरलाईन केलेलं. बरेच जण काय करतात, इकडलं नाम घेलेत, गृहीत धरलेत. सांगा विशेष नाम असेल, मी कुठल्या विश्वासला अंडरलाईन केलंय? दुसऱ्या क्रमांक म्हणजे 2 विश्वास शब्द टाकले, हा एक शब्द, हा एक शब्द. ठीक आहे. विश्वास चटकन विश्वास ठेवतो. विश्वास ठेवणारा हा विश्वास व्यक्ती आहे. जरी हे भाववाचक नाम असलं तरी एका व्यक्तीसाठी वापरलेले म्हणून हे विश्वास जर आपण बघितलं तर ते पर्याय क्रमांक 3 येईल. म्हणजे हे नाम जे आहे हे विशेष नाम येईल आणि इथलं विश्वास जे आहे हे भाववाचक नाम येईल, कारण हे भावना व्यक्त करत आहे. ठीक आहे. विश्वास दिसत नाही, आपल्याला ठेवावा लागतो. कल्पनेने मानलेल्या घटकाला दिलेलं नाव हे भाववाचक नाम असते. आणि मग इथला विश्वास जे आहे ते पर्याय क्रमांक 2. म्हणजे आता आपण जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आणि पर्याय क्रमांक 2 ला आपल्याला त्या ठिकाणी गोल करावं लागेल, म्हणून 2 ला गोल केले. ओके. जे नाम या टॉपिक वरती आधारित असलेला हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे हा सर्वांनी समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. विश्वास विशेष नाम आहे, इथला विश्वास विशेष नाम आहे. भाववाचक नामातून सुद्धा काही भाववाचक नामे विशिष्ट व्यक्तीसाठी वापरली असतील तर त्याला विशेष नाम म्हणावं लागेल. आणि इथला विश्वास जे आहे ते भाववाचक नाम आहे, कारण हे आपल्याला दिसत नाही विश्वास आहे ना, कल्पनेने मानलेल्या घटकांना दिलेलं नाव म्हणजे भाववाचक नाम असते. ठीक आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आवाज यायला का व्यवस्थित? मग काही कॅन्डिडेट्स आपले जे आहेत त्यांना आवाज येत नव्हता, काही जणांना स्क्रीन दिसत नव्हती. मी दिसतोय का सांगा सगळ्यांना. मी दिसतो याच्यापेक्षा महत्वाचं प्रश्न दिसतोय का ते महत्वाचे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सर्वजण, हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. सर्वजण आणि सगळे प्रश्न टीईटी 2013च्या नंतरचे. सर्वजण परमेश्वराची, सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत. आता दिलेलं सदरील दिलेलं जे काही वाक्य आहे, सदरील जे वाक्य आहे या वाक्याचा काळ ओळखायचा. काळ, काळ ओळखायचा. पर्यायाची आपल्याला गरज नाहीये, काळ ओळखायचा. काळ ओळखायचा. काळ. हा ना, चालू वर्तमान येईल ना, करत आहेत. भक्ती करण्याची क्रिया चालू आहे अजूनही. हर्षा चौगुले मॅडम, इथं रीती वर्तमान काळ येत नाही. करत असतात म्हणल्यावर ते रीती वर्तमान काळ झाला असता. सर्वजण परमेश्वराची भक्ती करीत आहेत, करत आहेत, क्रिया चालू आहे, याला चालू वर्तमान म्हणावं लागेल. आता याला रीती वर्तमान काळामध्ये कसं कन्वर्ट करायचं? याला रीती वर्तमान काळात कसं कन्वर्ट करायचं? रीती वर्तमान करा, रीती वर्तमान काळ करा या वाक्याचं. रीती वर्तमान काळ. हा, करत आहेतच्या वेळी भक्ती करीत असतात, करीत असतात. तात, ते, असतो, असते, असतात, असा धातू आला क्रियापदाचा, रीती वर्तमान असतो. रीती वर्तमान हे घेतले आपण त्या दिवशी. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.
उत्तर याचं चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ असं याचं उत्तर आहे. चालू वर्तमान काळ असं याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. मराठी भाषेचे पाणिनी पहिल्या सेशन मध्ये घेतला होता हा प्रश्न. मराठी भाषेचे पाणिनी. मराठी भाषेचे पाणिनी कोण? हा प्रश्न पहिल्या सेशन मध्ये घेतला होता मित्रांनो. पहिल्या सेशन मध्ये घेतला होता आणि टीईटी ला विचारला गेलेला प्रश्न आहे हा. बऱ्याचदा विचारला गेलेला प्रश्न आहे हा. पांडुरंग तर्खडकर. हा ना, तर्खडकर दादोबा पांडुरंग त्यांनी मराठी लघु व्याकरण हा ग्रंथ लिहिला. हा पण प्रश्न आपण घेतला होता. ज्यांनी मराठी लघु व्याकरण नावाचा ग्रंथ मराठीमध्ये लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटलं जाते. आणि महाराष्ट्र भाषेचे व्याकरण सगळ्यात महत्वाचा हा जो आहे हा ग्रंथ महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा जो ग्रंथ आहे हा सुद्धा ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आणि मराठी लघु व्याकरण हे दोन्ही ग्रंथ ज्यांनी लिहिलेले आहेत त्यांना आपण दादोबा तर्खडकर म्हणतो. आणि यांनी वर्णमालेमध्ये वर्णांची व्याख्या केली आहे ना, त्याला आपण काय म्हणतो की बऱ्याचदा त्यांची व्याख्या वर्णांची आपण पाठ करतो किंवा बऱ्याचदा आपण ते मुखातून काढत असतो का नाही. अ पासून ळ पर्यंतच्या अ पासून ळ पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्ण म्हणतात असं दादोबा पांडुरंग तर्खडकर म्हणतात. म्हणजे इथं आपण 3 क्वेश्चन कव्हर करतोय. मराठी लघु व्याकरण नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? दादोबा तर्खडकरांनी लिहिला. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ज्याला आपण म्हणतो 1836 चा जो ग्रंथ आहे जो आद्य ग्रंथ मानला जातो. बघा मराठी भाषेचं व्याकरणाचं पुस्तक पहिलं इंग्रज म्हणजे मराठी भाषा सोडून न बोलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेलं आहे. ठीक आहे बघा ना, आपल्या मराठीचं म्हणजे आपण जर बघितलं तर विल्यम कॅरी नावाच्या व्यक्तीनं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज नावाचा ग्रंथ जो लिहिला तो 1805 ला लिहिला. आणि दादोबांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे ज्याला आपण म्हणतो दादोबांचा जो ग्रंथ आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836 चा तो नंतरचा आहे. पाणिनीचं व्याकरण नावाचा ग्रंथ ज्याला आपण म्हणतो म्हणजे या पुस्तकातला या ग्रंथातलं व्याकरण ज्यानं अभ्यासलेलं आहे त्याचं मराठी व्याकरण हँड आहे. आता हे पुस्तक सर्वांकडे नाहीये. पाणिनीचं व्याकरण म्हटल्याच्या नंतर जुने व्याकरणकार किंवा जुने जे अभ्यासक होते मराठीचे त्यांना माहिती पाणिनीचं व्याकरण किती टफ आणि अभ्यासाला सोपं. अलीकडच्या काळामध्ये जर आपण या 20-25 वर्षांमध्ये बघितलं तर मोराबाई वाळंबे सरांचं पुस्तक आपण यूज करतो. आणि जो हाडामासाचा विद्यार्थी मराठी भाषेचा त्याला मोराबाई वाळंबे सरांचं अख्खं पुस्तक ज्याला आपण म्हणतो पाठ असते. आणि त्याच्याही पुढे जर ज्याचा मराठीचा जास्त अभ्यास असेल त्यांनी पाणिनीचं व्याकरण वाचलेलं असते. आणि म्हणून दादोबांना आपल्याला मराठी भाषेत विसरून चालणार नाही. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा उल्लेख त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर आपण थोडासा हटके दुसरा प्रश्न आपण घेऊया. चलो, हा प्रश्न सगळ्यांना समजला आहे असं गृहीत धरूया. हा प्रश्न समजला आहे. टीईटी ला आलेला प्रश्न आणि टीईटी वर आलेले जे प्रश्न आहेत तेच आपण आज घेत आहोत. चलो नेक्स्ट पुढे जाऊया. जर स्पीड होत असेल तर सांगा जा, कमेंट करा जा. कोणतरी फास्ट होईल सर लय दमानं बोलत असलो मी तर म्हणा जा सर जरा थोडी स्पीड वाढवा. कारण बोलण्याच्या ओघामध्ये आपण थोडस स्पीड धरतो किंवा थोडस कमी करतो. चलो ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया. हा प्रश्न आलेला आहे थोडासा वेगळा आहे. थँक्यू मालिक. चलो ओके मालिक सर थँक्यू. प्रथम पुरुषी थोडा हटके प्रश्न आहे. प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे.
आता इथं निबंध प्रकार माहिती असले पाहिजे. निबंध प्रकारामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, जसं की वैचारिक निबंध असतात, कधी कधी कल्पनारम्य असतात, कुठं वर्णनात्मक असतात. आता थोडं काठीण्य पातळी जर थोडीशी वरची असलेला हा क्वेश्चन आहे, हा खूप सोपा नाहीये. ठीक आहे. सृष्टी मॅडमने उत्तर टाकलं बघा. चलो. प्रथम पुरुषी एकवचने म्हणजे आता मी एक नाही, समजा मी लिखाण करत असेल आणि मी माझं आत्मचरित्र किंवा माझं आत्मवृत्त ज्याला आपण म्हणतो ते लिहित असेल, तर मी माझ्याबद्दल जे काही सर्वनाम जे काही वापरणार आहे किंवा जे काही प्रथम पुरुषी सर्वनाम वापरणार आहे ते आत्मवृत्तात्मक लेखनामध्ये किंवा ज्याला काय म्हणतो आपण आत्मवृत्तात्मक निबंध लेखन ज्याला आपण म्हणतो ना, याच्यामध्ये आपल्याला प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर करावा लागेल. बघा ना, मी, आम्ही, आम्हाला, आमचे अशा प्रकारचे जर जे काही शब्द आहेत प्रथम पुरुषी एकवचनी जे आहेत ते या लेखनामध्ये आपल्याला घ्यावे लागतात. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आत्मवृत्तात्मक निबंध ज्याला आपण म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर ज्यावेळेस आपल्याला स्वतःच्या बाबतीमध्ये लिखाण करायचे त्यावेळेस करावा लागतो, है ना. नामाच्या ऐवजी प्रथम पुरुषी सर्वनाम जे वापरले जातात ते याच्यामध्ये वापरले जातात. म्हणून आत्मवृत्तात्मक निबंध प्रकारामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केलेला असतो. ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो टीईटी पेपर क्रमांक 2, टीईटी पेपर क्रमांक 2 अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश येत असतो. ठीक आहे. चलो, समजलं का प्रश्न हा? समजला का? चलो, जाऊ पुढं. चलो, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पी हळद, पी हळद हो गोरी. पी हा प्रश्न टीईटीला विचारला गेला तुमच्या. ही जी म्हण आहे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा असा प्रश्न. स्पीड घ्या सर. ठीक आहे. चलो, हा. मनीषा मॅडम ने बऱ्याच दिवसांनी कमेंट केली होती क्लास. हा, या म्हणीचा जो अर्थ आहे तो सांगायचा आहे. म्हणजे पी हळद आणि हो गोरी. आता समाजामध्ये वावरत असताना आपल्याला माहिती बरेचसे उल्हासी लोक असतात, आहे का नाही. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये उतावळेपणा करण्याची ज्यांना सवय असते असे लोक, त्यांच्यासाठी ही म्हण वापरली जाते. पी हळद आणि हो गोरी, त्याला आपण म्हणतो चलो घाई करणे. हा, बरोबर आहे. पुन्हा मॅडमने कमेंट केली कोणत्याही बाबतीत उतावळा करणे. या म्हणीचा अर्थ आपण लिहूया इथं. कोणत्याही, ही म्हण नेहमी रिपीट होत असते. कोणत्याही बाबतीत, कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे, उतावळेपणा. कोणत्याही बाबतीमध्ये उतावळेपणा करणाऱ्या व्यक्तीला ही म्हण वापरली जाते. पी हळद आणि हो गोरी. कोणत्याही गोष्टी लगेच परिणामाची अपेक्षा. ओके, हा, ते पण चालतंय. ठीक आहे. चल, पुढे जाऊया. चला, वाक्य घ्या एक. आम्ही, आम्ही कळसूबाई, आम्ही हा प्रश्न आलेला आहे. कळसूबाई, आम्ही कळसूबाई शिखर, शिखर सर केले. या वाक्यातला प्रयोग ओळखायचा आपल्याला. प्रयोग कर्तरी कर्मणी भावे, कर्तरी कर्मणी भावे. इसे बोलते हैं प्रयोग. चलो, प्रयोगाचा प्रकार बघायचा. असा प्रकारचा प्रश्न टीईटीला आलेला आहे. हेच वाक्य टीईटीला आलेले आहे. स्वरा शेवाळे भावे प्रयोग. बरं, अजून धर्मराज उकरले कर्मणी प्रयोग. बरं, अजून करा कमेंट फास्ट. छाया चोपडे मॅडम कर्मणी प्रयोग. बरं, मनोहर सर कर्मणी प्रयोग. बरं, संजय दवी कर्मणी. चलो, हा. सर करणारे आम्ही म्हणजे वाक्याचा कर्ता आहे आम्ही, वाक्याचा कर्ता आहे आम्ही, है ना. सर करण्याची प्रक्रिया ज्याच्यावरती झालेली आहे, सर करण्याची प्रक्रिया ज्याच्यावरती झालेली आहे ते आहे कळसुबाई शिखर. कळसुबाई शिखर. ते कळसुबाई शिखर, ते कळसुबाई शिखर असं म्हणावं लागेल आपल्याला, ते जे कळसुबाई शिखर हे पूर्ण याला आपण म्हणतो कर्मणी.
एवढं एवढं कर्म आहे. चला आता कर्म करता बदला कर्म करूया. आता आम्हीच्या ऐवजी त्यांनी करूया, किंवा आम्हीच्या ऐवजी असं काहीतरी करता घेऊया आपण जो की लिंग बदलेल आहे का नाही. आता आम्ही प्रथम पुरुषी आहे का नाही, आम्ही म्हणजे प्रथम पुरुषी आहे आम्ही, त्याच्याऐवजी आपण काय करूया, त्याने म्हणूया. हा, त्याने कळसुबाई शिखर सर केले. आणि करता बदलल्यास कुठं बदल होणार क्रियापदामध्ये, म्हणजे कर्तरी प्रयोगाची छटा नाही. ओके. आता कळसुबाई शिखरच्या, आता ते कळसुबाई शिखर म्हणल्यावर ते पुल्लिंगी झालं. आता कळसुबाई शिखरच्या ऐवजी कर्म बदलूया आपण. चलो हा, आम्ही तसंच ठेवूया, आम्ही जसं 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 ठेवूया, किंवा त्याने घेऊया. चला आता इथं त्याने घेतलं होतं. हा, त्याने त्याने डोंगर, तो डोंगर ते कळसुबाई शिखर, तो डोंगर ते कळसुबाई शिखर है ना. त्याने डोंगर सर केला. भाव्य प्रयोगाचा तर विशेष नाही, कर्त्याला कर्माला प्रत्यय नाही येत, काय नाही है ना. त्याने डोंगर कळसुबाई शिखर, ते कळसुबाई शिखर, तो डोंगर है ना, ते नपुसकलिंगी, तो पुल्लिंगी, त्याने डोंगर सर केला. केल्याच्या ऐवजी केला झालं, म्हणजे इथं कर्मानुसार क्रियापदाचं सूत्र चाललेलं आहे. म्हणून या वाक्यामध्ये कोणता प्रयोग असणार आहे, कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग असणार आहे, कर्मणी प्रयोग. समजला का हा प्रश्न, समजला का? कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे हेच ओळखायला येत नाही काय जणांना. या वाक्यामध्ये काय केलं असतं माहितीये का, या आता बघा नीट लक्ष देऊ नका, या वाक्यामध्ये काय केलं असतं बऱ्याच जणांनी, फक्त शिखर कर्म म्हणले असते. ओके, हे दोन्ही मिळून कर्म बनलेले. अजून एकदा सांगा बर, बघा, सर करणारे आम्ही, करता आहे आम्ही है ना, आम्ही करताय. आम्ही कळसुबाई शिखर सर केली, सर करण्याची प्रक्रिया कळसुबाई शिखरावर झाली म्हणजे हे कर्म आहे. कर्ता बदलला, आपण कर्त्याचं लिंग बदललं, आम्हीच्या ऐवजी त्याने केलं, त्याने कळसुबाई शिखर सर केले, क्रियापद बदललं नाही, कर्ता बदलून. कर्म बदललं, कळसुबाई शिखरच्या ऐवजी डोंगर टाकला है ना, आम्ही डोंगर सर केला है नाही, किंवा त्याने डोंगर सर केला है ना, केलेच केला झालं. म्हणजे वाक्यातला कर्म बदलला, कर्माचं लिंग बदललं, कर्माचं लिंग बदललं म्हणून क्रियापद बदललंय. आणि ज्यावेळेस कर्माच्या सूत्रानुसार क्रियापद बदलतंय त्यावेळेस वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग असतो. ओके, मला वाटतंय कळाला असेल हा वाक्याचा प्रकार. चलो पुढे जाऊया. कर्मणी प्रयोगाचं वाक्य होतं, प्रयोग टॉपिक अगदी डिटेलमध्ये घेतलेला आहे आणि फार सुटसुटीत, ज्याला आपण म्हणतो अनेक प्रश्न प्रयोगावरती आपण घेतले होते सुरुवातीच्या काळात. ज्यावेळेस सेशन चालू केले ते आपण त्याच वेळेस प्रयोग टॉपिक शिकवले, त्यामुळे प्रयोग आपण बऱ्याचदा घेतले. आणि थोडंसं प्रॅक्टिस करा तुम्ही पण, थोडी प्रश्नोत्तर ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती थोडंसं तुम्ही पण काम करा. आपण ते घेणारच आहे. चलो, आभाळावत हा प्रश्न आलेला आहे. आभाळावत माया तुझी, आभाळावत माया तुझी, आम्हावर, आम्हावर राहू दे. अलंकार ओळखायचा, अलंकार शिकवला नाही पण घेऊया आपण. अलंकार, कोणता अलंकार? हम्म. गत, जेव्हा अलंकारिक रचनेमध्ये गत, समान है की नाही, सारखा, परी, परीस, गत, समान, सारखा, परी, प्रमाणे अशा प्रकारचे शब्द जर वाक्यामध्ये आले तर त्या वाक्यामध्ये उपमा अलंकार असतो. उपमा अलंकार असतो. आता अलंकारामध्ये एक काय असते, एक उपमेय असते आणि एक असते उपमा है ना. मूळ वस्तू म्हणजे उपमेय ना. आबाळागत माया तुझी, आबाळागत माया तुझी जर आपण म्हणलं, तर या वाक्यामध्ये मूळ शब्द, मूळ वस्तू कोण आहे है ना, मूळ वस्तू कोण आहे आणि कोणाशी तुलना केलेली है ना? माया ज्याला आपण म्हणतो मूळ वस्तू आहे, ही जी आभाळागत माया तुझी आम्हावरील होते, म्हणजे इथं आभाळासारखी माया तुझी आम्हावर होते. म्हणजे इथं या वाक्यामध्ये जनरली आपण जर बघितलं, जनरली जर आपण बघितलं तर माया तुझी कोणासारखी राहू दे, आभाळागत राहू दे. आणि मग या वाक्यामध्ये उपमान जर आपण बघितलं, उपमान
तुलना कशाशी केली तर आभाळाशी केली, म्हणून इथं आभाळागत हे उपमान त्या ठिकाणी वापरले गेलेलं आहे. पण गत हा शब्द वापरल्यामुळे उपमा अलंकार होतोय. अलंकाराच्या बाबतीमध्ये काही काळजी करू नका, सगळे अलंकार आपण पाठ करूया सेशन मध्ये. सगळे अलंकारावरचे आपल्याला त्या ठिकाणी कवितेची चरण घ्यायची आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये जो अलंकार आहे तो आहे उपमा अलंकार. ठीक आहे. बरेचदा अलंकार फिक्स असतो. अलंकार आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया, अगोदर संधी घेऊया, त्याच्यानंतर समास आणि अलंकार हे दोन टॉपिक घेऊया. ठीक आहे. अलंकाराचा टॉपिक एवढा काही अवघड नाही, सोपे सोपे पॉइंट आहे त्याच्यामध्ये. आज सण आहे, आज सण आहे, आज सण आहे, आज सण आहे, पण खिशात खिशात पैसे नाही. या वाक्यामध्ये वाक्याचा प्रकार बघायचा. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, यापैकी नाही, यापैकी नाही. वंदना मॅडम, या वाक्यामध्ये पण आले, उभयान्वयी यावे पण आले, पण परंतु किंतु बाकी स्टार्टिंगलाच घेतलं याचं वाक्य आपण. संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य न्यूनत्वबोधक आहे ना. आज सण आहे, पुढच्या वाक्यामध्ये काहीतरी कमीपणा दाखवलेला असतो. पुढच्या वाक्यात काहीतरी कमीपणा दाखवलेला असतो, म्हणून याला न्यूनत्वबोधक उभयान्वयी यावे म्हणतो. संयुक्त वाक्य पर्याय क्रमांक 2. नाही, पर्याय क्रमांक 2. चल पुढचं थोडासा मजेशीर प्रश्न घेऊया आणखीन आलेला. सर्वांनी कमेंट फास्ट करायचं. कमेंट मध्ये फार चंगुसपणा करायला बरेच, म्हणजे एखादी कन्सेप्ट समजली तर तुम्ही चुकू द्या ना, चुकलं तर चुकलं काय झालं. तुमचा आत्मविश्वास महत्वाचा आहे. चुकला ना एखादा पॉइंट तर मग तुम्ही थोडं अनालिसिस करा का चुकलंय. संयुक्त वाक्य, न्यूनत्वबोधक वाक्य. ओके चलो. हा, मुलांनी आज्ञा पाळावी. या वाक्यामध्ये मुलांनी हा जो शब्द आहे, या नामाला कोणत्या प्रकारची विभक्ती प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे विभक्ती प्रत्यय सांगायचा आहे. कोणता विभक्ती प्रत्यय, विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, किती सोपा प्रश्न आहे. मुलांनी, मूल, मुले, मूल, मुले, आहे का नाही. इथं अनेक मुले आहेत. मुलांनी म्हणजे अनेक मुले आहेत ना. अनेक वचनामध्ये जर आपण बघितलं तृतीयाचे जे प्रत्यय, तृतीया, प्रथमा, द्वितीया, तृतीया आहे ना. एक वचनामध्ये जर आपण बघितलं नेशी, आणि अनेक वचनामध्ये निशी, निशी, नि प्रत्यय आहे, तो तृतीया विभक्तीमध्ये अनेक वचनाला लागलेला आहे. तृतीय विभक्तीमध्ये अनेक वचनी प्रत्यय ज्याला आपण म्हणतो, तो नि प्रत्यय मुलांनी या नामाला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. बघा, खरं सांगू तुम्हाला, शब्दाच्या जाती या टॉपिक मध्ये सर्वात जास्त प्रश्न जर टीईटीला कुठल्या टॉपिकवर विचारले असतील, शब्दाच्या जाती या टॉपिक मध्ये सर्वात जास्त प्रश्न जर कुठल्या घटकावरती विचारले असतील तर ते उभयान्वयी अव्ययावर विचारलेले आहेत. उभयान्वयी अव्ययावर विचारले आहेत. उभयान्वयी अव्यय एकदा समजलं की मिश्र वाक्य, केवळ वाक्य आणि संयुक्त वाक्य हा सुद्धा टॉपिक, म्हणजे वाक्यांचा प्रकार हा सुद्धा टॉपिक आपल्याला कव्हर होतो. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे, टीईटीला विचारलेला आहे. आणि आत्ताचे म्हणजे मी केवळ प्रयोगी अव्ययाच्या नंतर जेवढे काही वाक्य घेतलेले ते सगळे टीईटीला विचारलेले. चल घ्या वाक्य, एवढं वाक्य घेऊया आपण. विजय सर लास्ट क्वेश्चन घ्या बरं का, सचिन सर आले पण. हो चालतं. एक नामवंत नाट्य दिग्दर्शक, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील. बघा, आता इथं संयुक्त वाक्य आहे, केवळ वाक्य आहे की मिश्र वाक्य ते सांगायचं. आणि उभयान्वयी अव्यय वापरले व हे वाक्य पूर्ण आहे
एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेतील अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण वाक्य आहे, म्हणजे हे गौर प्रधान वाक्य आहे. आणि ते मुलांची नाटक बसवतील हे सुद्धा प्रधान वाक्य आहे. दोन्ही वाक्य प्रधान वाक्य असतील, त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? संयुक्त वाक्य. आणि यामध्ये समुच्चय बोधक उभ्यान्वयी अव्यय आहे. व आणि शिवाय आणि आणखी हे उभ्यान्वयी अव्यय जे असतात ते समुच्चय बोधक असतात. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. ओके, चला थांबूया आपण. धन्यवाद. सर आलेले आहेत वाटतं मॅथचे. आज